आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. हॅलो, काय तिलोत्तमा मावशी, बरी आहेस का? संकर्षण आहेस कुठे तू? मावशीला विसरलाच वाटतं. एक लक्षात ठेव, इतका मोठा स्टार झालास ना तरी सुद्धा मावशीला विसरायचं नाही. कोण स्टार झालंय? मी तुझा संकर्षण बोलतोय. आणि आता मी असं म्हणू का, तुमचा उद्योग एवढा छान चालू आहे, बिझनेस इतका छान फोफावलाय, शेअरचे भाव वाढलेत, मग मावशी मला विसरली असं मी म्हणू का? असं बोलून समोरच्याला गप्प बसवतोस ना. पण एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा पुन्हा सांगतेय, कितीही मोठा स्टार झालास तरी सुद्धा माझ्यासाठी माझा संकूच राहणार आहेस तू. हो मी तुझाच आहे. पण ऐक ना, तुला गंमत कळली का? आनंदाची बातमी आहे, आम्ही सारे खवय्ये पुन्हा सुरू होतोय. अरे वा, छान आहे की. मला तुझे खूप आवडतं हं. सतत स्वतःला बिझी ठेवतोस आणि सतत छान छान कामं येत राहतात तुझ्याकडे. बरं, तुझी ती आईवरची कविता मला खूप आवडली हं. छान होती. मग आता तू म्हणत असशील तर एखादी मावशीवरती लिहितो, चालेल का? बरं, आता सांगशील का फोन का केला होतास? हा, फोन अशा करता केला, अगं तुझी ती सून काय भारी आहे ग. ऐश्वर्या? ऐश्वर्या? ऐश्वर्या नाही ग, ती ही तारा. अरे तारा खूप छान गाते हा. नाही नाही नाही, ती गायिका नाही ग, ती ही सारंगची बायको सावली. अगं ती काय भारी आहे ग, मराठीवरनं काय बोललीये ती त्या मुलीला. मला भेटायचंय का तिला, मला तिच्याशी गप्पा मारायच्या आहेत. हो का? तिच्याशी गप्पा मारायच्या? पण काय ती आता नाहीये घरात. पण मी आहे तुझी मावशी, माझ्याशी मारशील गप्पा? असं कसं म्हणतेस तू? आता मावशीशी गप्पा नाही मारल्या, आता मी घरी सुखरूप पोहोचेन का? चल चल, बोलगे एवढा आहेस ना तू. आता सांगशील का कुठे आहेस तू? सांग पटकन. तुझ्या अगदी जवळ आहे, पुण्यात. अरे तू आत्ता सांगतोयस? तू एक काम कर, ते तुझी ती खवय्याची प्रॅक्टिस ना इथे आमच्या घरी येऊन कर. काय बोललीस तू आता? काय कमाल आयडिया दिलीस. मी एक काम करतो, उद्या तुझ्या घरी येतो. आपण घरी छान धमाल करू, मज्जा करू. फक्त घरातली माणसं, कुणी कुठे बाहेर जायचं नाही. ओके? ठरलं ठरलं, चल ये. ओके, थँक्यू सो मच. बाय बाय बाय. हा, तिलोत्तमा, तुझ्या एक लक्षात येत आहे ना, तू नकळत आपल्या घरामध्ये स्पर्धेचं वातावरण निर्माण करतेस. घरातली परिस्थिती ऑलरेडी एवढी स्फोटक आहे की साधी ठिणगी जरी पडली ना तरी भडका उडेल. आणि घरातलं वातावरण कसं नेहमी हलकं फुलकं राहायला हवं. होईल तसंच होईल बघा. मी ओळखते ना माझ्या संकर्षणला, त्याच्या मनमोकळ्या स्वभावाने, त्याच्या हलक्या फुलक्या विनोदाने आपल्या घरचं वातावरण तो थंडगार करून टाकेल बघा. विठुराया, नकळत का होईना पण माझ्या हातून चूक झाली रे. मी ना राजकुमार सरांवर असा संशय घ्यायला नको होता. कारण नसताना माझ्यामुळे घरातलं वातावरण बिघडलं. तर आधीच अमृता वहिनी आणि राजकुमार सरांच्या नात्यात अडचणी खूप आहेत, त्यात माझी सुद्धा भर पडली. आता तुझ्याच कृपेने हे सगळं पुन्हा व्यवस्थित होऊ दे आणि माझ्याकडून पुन्हा अशी चूक होऊ देऊ नकोस.